हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? मजेत आहात? तर आज आम्ही आमच्या दारामध्ये शेकोटी केलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. तर हा थोडासा भाजीपाला मला लावून घ्यायचा आहे. शेकोटी करण्या अगोदरचा आहे हा व्हिडिओ. तर इथे भाजीपाला लावला आणि जेवायचं केलं एकदम तर सिंपल असं. इथे बघू शकता तुम्ही, आम्ही मस्त अशी शेकोटी केलेली आहे आणि इकडे ह्या काड्या आणलेल्या आहे आणि अशा एक एक असं टाकायचं ना, असं एक एक टाकत आहे आम्ही. छान मस्त थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये मस्त अशी शेकोटी चालू आहे. तर आम्ही इथे पहिल्यांदा शेकोटी केलेली आहे ना, फर्स्ट टाईम केली ना आमच्या दारासमोर. आम्ही इथे फर्स्ट टाईम शेकोटी केलेली आहे. तर खूप छान वाटत आहे. गावाकडे सेम अशीच शेकोटी करत असते, ती फक्त खाली असते आणि आमच्या इथे आम्ही ह्या टोपल्यामध्ये केलेली आहे. फुकू फुकू परेशान झाली, माझ्याकडनं झालाच नाही हा. आमच्या दोघांकडून नाही झाला. आणि हा तुम्ही बघू शकता दुप्पट किती सारा झालेला आहे इथे. आज तर मला गावचीच फिलिंग येत आहे गुड्डूजी. हां, असं वाटत आहे मी गावामध्येच आहे. तर बघू शकता, आहा, खूप मस्त वाटते. तुम्ही पण तुमच्या घरी शेकोटी केली का? मला नक्की सांगा कमेंट करून. तर बघा, आम्ही तर फर्स्ट टाईम केलेली आहे. या हिवाळ्यामधली आमची फर्स्ट शेकोटी आणि याच्या आधी कधी केली नव्हती. हाच आमचा फर्स्ट टाईम आहे. तर खूप भारी वाटतं. आणि इथे आता आमची प्रिशू सुद्धा आलेली आहे. प्रिशू इकडे बघायला तर इथे ना मस्त आम्ही शेकोटी गेलो होतो ना, तर मग आमच्या शेजारच्या काकू वगैरे आहेत त्या पण आल्या होत्या मस्त शेकोटी करायला. कारण की थंडीचं खूप मस्त वाटते जेव्हा गरम गरम शेकोटी चालू असते तेव्हा. मग आम्ही दोघं मस्त शेकले आणि मग यांनी परत मग शेकून घरामध्ये गेले. मग आम्ही मस्त बसले होते, काकू वगैरे होत्या मस्त, आणि मस्त छान गप्पा करत ना मस्त आम्ही शेकोटी एन्जॉय केले. आणि हां फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा अशी शेकोटी कधी एन्जॉय केले का? म्हणजे खेड्यामध्ये तर पाहायला मिळते हे थंडीमध्ये, पण असं सिटीसारख्या ठिकाणी हा प्रकार काही जास्त दिसत नाही. आणि बघू शकता एवढं छान वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं या शेकोटीजवळ. तर हा छोटासा व्लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि हा मला ना शेकोटी आमच्या घरी केली ना, तर गावासारखीच फिलिंग आली होती. म्हणजे गावाकडं असं करत असते ना त्याच्यामुळे. तर भेटते परत. बाय बाय.